हॉटेल मावळ मध्ये जेवणार आहोत. हॉटेल मित्रांनो, जिवंत खेकड्या पहा आहे. मित्रांनो हे पहा उन्हामध्ये पैसा झाला खोटा. मित्रांनो बसा बसा, स्वागत आहे मित्रांनो नवीन एका व्हिडिओ मध्ये. आता आपण चाललोय फिरायला. पाहूया आपण कुठे चाललोय ते. चला पाहूया पुढे. आजचा दिवस आपला सुट्टीचा दिवस आहे आणि आज आपण फॅमिली ब्लॉग बनवत आहोत आणि आता आम्ही फिरायला चाललो आहोत. पाहूया आपल्याला कुठे कुठे काय जाता येतं घरच्यांबरोबर आणि फुल मजा करणार आहोत. मित्रांनो आपण आता खडकवासला जाणार आहोत. प्रथम आपण खडकवासचा डॅम बघूया. मित्रांनो सध्याला पाऊस पडत नाही आहे आणि त्यामुळे मित्रांनो पुण्यामध्ये पाणी टंचाईचा दिवस चालू झालेले आहेत. पडत नाही आहे पाऊस, त्यामुळं चालले आपल्या पुण्यामध्ये पाणी टंचाई. चला आता आपण पाहूया पहिलं खडकवासचं डॅम किती भरलेला आहे, किती पाणी खाली आहे ते आता आपण पाहूया. चला पुढे. ढग मित्रांनो, आकाश बघा कसं निळसर आणि पांढऱ्या ढगांनी भरलेलं आहे. हे सध्या मित्रांनो काळे ढग झाले पाहिजेत, पण काळे ढग होण्याची काय वाटत नाही मला मित्रांनो. चला आता आपण पुढे जाऊया. अशा प्रकारे मित्रांनो आता आपण खडकवास डॅम पाशी आलो आहोत आणि आता पाहूया आपण पाणी किती आहे खडकवासला डॅम मध्ये. मित्रांनो खडकवासच्या डॅमची पाणी पातळी खूपच खालवली आहे आणि आता आपण पाहूया. मग तिथे जायचं का पहा मित्रांनो पाणी ह्या लेवलला असतं खालची. ह्या टायमाला खूपच आटलेलं आहे पाणी आणि खूपच मित्रांनो यावर्षी पाऊस उशीर आहे. त्यामुळे मित्रांनो पुणे शहरामध्ये जे पाणी पुणे शहराला जे पाणी पुरवतात त्या धरण साखळी मधलं हे मित्रांनो खडकवासचा डॅम आहे. ह्याच्यावरती मित्रांनो 3 धरण आहेत. 3 धरणाची पाणी पातळी खूपच खालावले आणि एवढंच आता पाणी आहे. मित्रांनो जूनची 21 तारीख आहे तरी पण पाऊस काय पडत नाही. एवढं पाणी होतं चुनी. हो ना, आता पाणी किती खाली झाले पहा. खूप. चला आता आपण मित्रांनो पुढे जाऊया, बघूया पाहूया आपण पुढे पण. तेनू कसं वाटतंय आज तुला फिरायला यायला इकडे? आज तू कशी काय सुट्टी घेतली स्कूलला? भूर जायचं म्हणून तू स्कूलला आज सुट्टी घेतली का? का ग चिनू? सैलू तू का ग सुट्टी घेतली? मग चिनूची कशी काय स्कूल चालू आहे? होय. आणि आज तू कुठं चालले? भूर कुठं आले? होय. कुणी आणले तुला? का ग? का तुला फिरायला आणलंय? पण पप्पा तुला आवडतात का? मम्मी आवडते का? होय. आणि आता का कुठं बसलेस तू येऊन? होय. लय भारी मला लय आवडतं. तू चिनूच आहेस ना? होय. मित्रांनो हे समोर पहा खडकवासचा डॅम आणि खडकवासच्या डॅम पाशी आपण आता बसलो आहोत. मस्तपैकी भारी निसर्ग त्या सानिध्यामध्ये आहोत मित्रांनो. असा निसर्ग आपल्याला फक्त मित्रांनो असं डोंगर भागात गावामध्ये गेल्यावरच पाहायला मिळतो. नाहीतर मित्रांनो पूर्ण शहरामध्ये गेलं तर सिमेंटचं जंगल आहे आणि असा निसर्गामध्ये येण्याची मजा ही वेगळीच असते. मित्रांनो आता आपण खडकवासचा डॅम पाहून आता आपण पुढे चाललो आहोत. रस्ता मित्रांनो खूप छान बनवलाय इकडचा, त्यामुळे मजा येते गाडी चालवण्यासाठी.
या साईडला मित्रांनो मिलिटरी एरिया भरपूर आहेत. मित्रांनो आता आपण हॉटेल मावळ मध्ये जेवणार आहोत. हॉटेल 12 मावळ फॅमिली रेस्टॉरंट मध्ये. हे पहा मित्रांनो, एंट्रन्स खूप छान आहे. प्रथम मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या मेघडंबरीमध्ये बसलेला पुतळा साकारलेला आहे. मित्रांनो पहा, असं वातावरण आहे आतमध्ये आल्यावरती मित्रांनो. आणि इथं बघा महाराष्ट्राची शान, खिलार महाराष्ट्राची शान. अशा प्रकारे मित्रांनो आता आपण आतमध्ये आलो आहोत. खेळण्याची जागा आहे पोरांची. आणि छोटे छोटे इथं झोके आहेत, स्लाईड आहेत. आणि आता आपण थोड्याच वेळात मित्रांनो आतमध्ये जेवणार आहोत. मित्रांनो जिवंत खेकड्या पहा कशा चालत आहेत. हॉटेल 12 मावळ मध्ये मित्रांनो खेकडा फ्राय असे वेगवेगळे डिशेस आहेत आणि जिवंत ठेवल्यात पाहण्यासाठी मित्रांनो खूप भारी वाटतं. आणि आता आपण मित्रांनो खिलार महाराष्ट्राची शान ते पाहूया आपण आता. मित्रांनो पहा, खिलार महाराष्ट्राची शान अप्रतिम मित्रांनो अशी बैलगाडी ठेवलेली आहे, बनवलेली मित्रांनो हुबेहूब अशी दिसते मित्रांनो. हे मित्रांनो आहे बैलगाडी. माझ्या मामाची बैल जोडी रे कशी ठुमकत ठुमकत जाई रे. मित्रांनो हे पहा, खिलार महाराष्ट्राची शान अप्रतिम बैल जोडी आहे. मी आता मित्रांनो त्याच्या वेसनला पकडले. बैल पळतात ना खूप, त्यामुळे भारी ना जाईल. हे पहा दुसरा, तो बैल रुसल म्हणून ह्या दुसऱ्या बैलाला पण पकडलेला आहे. खूप भारी. हा मित्रांनो आता आपण मागवलं आहे चिकन क्रिस्पी आणि ते आता पहिले आपण खाणार आहोत स्टार्टर म्हणून. छोट्या मुलांसाठी हे आवडणारे मित्रांनो फ्रूड आहे आणि आता आपण खाणार आहोत. मित्रांनो आता आपण चिकन क्रिस्पी खात आहोत आणि आता आपण पाहूया कशी टेस्ट आहे. मित्रांनो हे चिकन कस्तुरी मागवलेलं आहे. पहा, चिकन कस्तुरी हंडी. आणि मित्रांनो ह्या बाजरीच्या भाकऱ्या आहेत, ह्या आता आपण खाणार आहोत. मित्रांनो मासे पहा उन्हामध्ये कसे दिसतायत, चकाकतायत. मोठे मित्रांनो आता लॉन मध्ये बसलोय मस्त निवांतपणे. अशी मजा ही वेगळीच असते. आणि आता आपण जाणार आहोत घरी. मित्रांनो आता आम्ही टेरेस वरती बसलो आहोत पावसाची वाट बघत. बघूया किती वेळात पाऊस येतो मोठा, आणि एन्जॉय करणार आहोत आपण. पुण्यातील पहिल्या पावसामध्ये मान्सूनचा सीझन मधला आगमन होणार आहे, ते आता आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत. खूप भारी वातावरण झालेलं आहे आणि आता वरुण राजा बरसणार आहे. आणि तो पहा इकडून कसा आलेला आहे बघा, ह्या साईडने वरुण राजा आलेला आहे. आणि काहीच वेळात वर्षावृष्टी प्रतर वर्षाव होणार आहे पावसाचा. ह्या साईडने ढग तयार झालेले आहेत, सर्वत्र ढगाळ वातावरण आणि विजांच्या कडकडाट. मित्रांनो आपल्या पावसाची आगमन झालेलं आहे आज पुण्यामध्ये. छोटा छोटा पाऊस आलेला आहे, बारीक. थोड्याच वेळात मोठा पाऊस येणार. विजांच्या कडकडाटासह जोरदार
वर्षाव चालू आहे. खडकवाळ साईडला मित्रांनो तुफान पाऊस पडतोय आणि हळूहळू हा पुणे शहराकडे वळत आहे. पाऊस पडतो पडतो मुसळधार, नदीला आला पूर. अजून आलेला नाही आहे मित्रांनो. ह्या वर्षी पाऊस खूप उशीर आहे, त्यामुळे अजून कुठल्याच नद्यांना पूर आलेला नाहीये मित्रांनो. आमच्या इकडे पाऊस काय ह्या बिल्डिंग मध्ये अडकलाय का, ह्या मोठ्या बिल्डिंग मुळे अडकलाय का? बघूया आता किती वेळात आपण पूर्ण भिजणार आहोत ते. आला आला पाऊस, पहा आला पाऊस. जोरात ये पावसा, जोरात ये. आम्हाला भिजायचं आहे. पाऊस कसा दिसत इथं, थांबा. आला, तिकडे बोलव त्यांना. आला, आता मोठा आलाय. प्रथम विजा मित्रांनो कडकडल्या काही वेळाने. आता बघा मोठा पाऊस आलेला आहे. वरुण राजा बरसत आहे पुण्यामध्ये. आजचा हा पहिला पाऊस आहे मान्सून मधला मित्रांनो. एक एक सरी प्रथम मित्रांनो एवढा पाऊस आला पुण्यामध्ये. एकच नंबर वाटते. बरसा बरसा रे पाऊस, बरसा रे. पाऊस आला पुण्यामध्ये, पाऊस आला पुण्यामध्ये. पाऊस पाऊस पहिला पाऊस, पहिला पाऊस मस्त. हळूहळू पहिला पाऊस भिजायला मजा वाटते रे मित्रांनो. आता आपण भिजत आहोत पावसात, खूप भारी. ह्या साईडनी पाऊस आलाय पहा, काय ह्या साईडनी पाऊस आलाय आणि पाऊस मोठा आहे. हे बघा इथं परतून तुम्हाला दाखवतो. तुम्हाला दिसतोय का नाही माहित नाही. हे बघा परतणी, ह्या पत्र्यावरती पाऊस परतणी दिसतो. अप्रतिम पाऊस आलेला आहे आज पुण्यामध्ये. आज पुण्यामध्ये मित्रांनो बरसतोय पाऊस 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 पाऊस. अशा प्रकारे मित्रांनो आज आपण पावसामध्ये भिजलो. सकाळी आम्ही फिरायला गेलो होतो आणि आता मस्तपैकी आपण पावसामध्ये भिजत आहोत. सकाळचा पाऊस, सकाळी पाऊस नव्हता मित्रांनो आणि आता संध्याकाळी पाऊस आहे. मित्रांनो आता आपण भिजून आलो आहोत आणि अशा प्रकारे मित्रांनो आमच्या घरी पाऊस चालू झालाय आणि ही अशी प्रकारे मित्रांनो मॅगी बनवलेली आहे आणि आता आपण ती खाणार आहोत. अशा प्रकारे मित्रांनो आपला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद मंडळी, आभारी आहे.